कधी असा अनुभव आला आहे का? संकट कितीही मोठी असली तरी कुठून तरी मार्ग निघतो. मन खचलेलं असताना अचानक धीर मिळतो किंवा नकळत सतत श्री स्वामी समर्थ हे नाव ओठांवर येतं. जर असं तुमच्यासोबत घडत असेल तर हा केवळ योगायोग नसून कदाचित ते स्वामी समर्थांच्या कृपेचे संकेत असू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या कृपेची अशी 15 संकेत ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे की नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा नेमकी कशी असते हे शब्दात सांगणं कठीण आहे. ती नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसते असं नाही. अनेकदा ती आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये आणि संकटातून बाहेर पडण्याच्या शक्तीतून दिसून येते. चला तर मग जाणून घेऊयात ते 15 संकेत. पहिला संकेत म्हणजे संकटातही मन आपले शांत राहते. जीवनात अडचणी सर्वांच्या आयुष्यात येतात, पण ज्यांच्यावर स्वामींची कृपा असते त्यांचे मन पूर्णपणे कोसळत नाही. अंतर्मनातून एक आवाज येतो, घाबरू नकोस, सर्व काही ठीक होईल. ही शांतता म्हणजे स्वामींनी दिलेला धीरच असतो. दुसरी म्हणजे नकळत सतत स्वामींचे नाव आठवते. काम करताना, चालताना किंवा झोपण्यापूर्वी अचानक श्री स्वामी समर्थ हा जप मनात सुरू होतो. कोणी सांगितलेलं नसतानाही मन वारंवार स्वामींकडे धावतं. हे भक्तांचं बीज स्वामी स्वतः आपल्या मनात रुजवतात. तिसरा संकेत म्हणजे चुकीच्या मार्गावर जाण्यापासून बचाव होतो. अनेक वेळा आपण चुकीचा निर्णय घेणार असतो, पण शेवटच्या क्षणी काहीतरी घडतं आणि आपण त्या चुकीपासून वाचतो. नंतर लक्षात येतं, बरं झालं मी तो निर्णय घेतला नाही. हा योगायोग नसून स्वामींचं संरक्षण असू शकतं. चौथा संकेत म्हणजे योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणे. जेव्हा आयुष्यात मार्ग दिसत नाही तेव्हा अचानक एखादी व्यक्ती भेटते. ती एक सल्ला देते, एक मदतीचा हात पुढे करते आणि एक वाक्य बोलते आणि संपूर्ण विचार बदलून जातो. स्वामी अनेकदा माणसांच्या रूपाने मदतीला येतात असं अनेक भक्त सांगतात. पाचवा संकेत म्हणजे संकटातून अनपेक्षित मार्ग निघतो. जिथे सर्व दरवाजे बंद वाटतात तिथे अचानक नवीन संधी मिळते. अडकलेलं काम पूर्ण होतं, अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते. ही स्वामींच्या कृपेची ओळख असू शकते. सहावा संकेत म्हणजे वाईट सवयी हळूहळू कमी होतात. राग, मत्सर, द्वेष, अहंकार किंवा चुकीच्या सवयी, पूर्वी ज्या गोष्टी सहज घडायच्या त्या आता कमी होऊ लागल्यात. मन चांगल्या विचारांकडे वळतं. स्वामींची खरी कृपा म्हणजे माणसांच्या स्वभावात सकारात्मक बदल घडणे. सातवी संकेत म्हणजे सेवाभाव वाढतो. स्वामींची कृपा असलेल्या व्यक्तीला इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो. दान करावंसं वाटतं, दुःखी माणसाला आधार द्यावासा वाटतो. स्वार्थीपेक्षा परमार्थ महत्त्वाचा वाटू लागतो. हेही कृपेचं मोठं लक्षण आहे. आठवा संकेत म्हणजे भीती कमी होऊन विश्वास वाढतो. पूर्वी प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची, भविष्याची चिंता असायची, पण आता मात्र मनात एकच भावना असते, स्वामी आहेत ना, ते सर्व सांभाळतील. हा अंधविश्वास नाही तर श्रद्धेतून आलेला आत्मविश्वास असतो. नववा संकेत म्हणजे सत्संग आणि चांगल्या विचारांकडे ओढ निर्माण होते. मनाला निरर्थक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक विचार आवडू लागतात. स्वामींच्या कथा ऐकाव्याशा वाटतात, चांगली पुस्तकं वाचण्याची इच्छा होते, वाईट संगत हळूहळू दूर होते. हा बदल बाहेरून होत नाही तर तो स्वामींच्या कृपेने आतून घडतो. 10वा संकेत म्हणजे प्रत्येक परिस्थितीत कृतज्ञता वाटते. सुख मिळालं तर आनंद होतो, दुःख आलं तरी त्यातून काहीतरी शिकायला मिळतं असं वाटतं. तक्रारी कमी होतात, आभार मानण्याची सवय लागते. ज्याच्या मनात कृतज्ञता असते त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक दृढ होत जाते. 11 नंबरचा संकेत म्हणजे प्रार्थनेनंतर मन हलकं वाटतं. कधी कधी समस्या तशीच असते, पण स्वामींचे मन मोकळे केल्यानंतर छातीतला भार हलका झाल्यासारखा वाटतो. उत्तर लगेच मिळत नाही तरी मनात शांतता निर्माण होते. ही शांतता म्हणजे स्वामींच्या कृपेची जाणीव असते. संकेत 12वा म्हणजे चुकीची संगत आपोआप दूर होते. ज्या लोकांमुळे मन अशांत होते, जे नेहमी नकारात्मक विचार देत होते, अशा व्यक्ती हळूहळू आयुष्यातून दूर जाऊ लागतात. त्यांच्याशी जागी चांगले, प्रामाणिक आणि सकारात्मक लोक भेटू लागतात. हा बदल अनेकदा स्वामींच्या कृपेमुळेच घडतो. संकेत नंबर 13, मनात चांगले विचार वाढू लागतात. पूर्वी राग, सूड किंवा निराशा मनात भरलेली असायची, पण आता क्षमा करण्याची, प्रेमाने वागण्याची आणि इतरांचं भलं करण्याची इच्छा निर्माण होते. स्वामींची कृपा माणसांचं मन शुद्ध करत जाते. 14वा संकेत, मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळू लागते. कधी कधी खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही, पण श्रद्धा आणि संयम ठेवला तर योग्य वेळ आल्यावर मेहनतीचं फळ नक्की मिळतं. स्वामी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडवतात, म्हणून घाई न करता विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. संकेत नंबर 15, स्वामींवरचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत जातो. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, सुख दुःख येत जातं, पण एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे स्वामींवरील अढळ श्रद्धा. ही श्रद्धाच माणसाला प्रत्येक संकटातून उभं राहण्याची शक्ती देते आणि हे स्वामींच्या कृपेचं सर्वात मोठं लक्षण मानलं जातं.
तर शेवटी मी एकच सांगेन, लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे फक्त पैसा, संपत्ती किंवा चमत्कार नव्हे. खरी कृपा म्हणजे योग्य विचार, योग्य मार्ग, संकटात धैर्य, मनशांती आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा. जर या संकेतांपैकी काही संकेत तुम्हाला आयुष्यात जाणवत असतील तर स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, श्रद्धा आणि समोर कायम ठेवा. दररोज काही क्षण मनापासून नामस्मरण करा, कारण स्वामी समर्थांनी एक गोष्ट नेहमी शिकवली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही भावना मनात ठेवून जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी स्वामी समर्थांच्या कथा व संदेशांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ.